आपल्यासोबत भाजपचे आमदार संजय केनेकर आहेत. सर, आज उबाटाचा हंबरडा मोर्चा होता. शेतकऱ्यांना मदत त्या मागितल्याप्रमाणे मिळाली नाही. 50,000 हेक्टरी मदत मिळायला पाहिजे होते असे उबाटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी भाषणातून म्हणले. तसेच दिवाळीपूर्वी 1 लाख रुपये शेतकऱ्यांना किमान दिले पाहिजे असंही त्यांनी मागणी केली आहे. खरं तर उद्धव ठाकरेचा आणि शेतीचा काय संबंध? ज्या उद्धव ठाकरेच्या शिवसेनाने शेतकऱ्यांना बांध्यावर जाऊन बी बियाणं आणि खतं देण्याची घोषणा केली होती आणि प्रत्येकाच्या बांध्यावर जाऊ. ही शिवसेना लोकांनी बांध्यावर गेले नाही म्हणून खांद्यावर नेली स्मशानात. काय वाताहत झाली, काय लोक होते आज. त्यामुळं या लोकांना खरं तर उद्धव ठाकरेला भुईमुगाच्या शेंगा बुडाला येत आहे का शेंडाला येत आहे हेच माहीत नाही आहे. आणि त्यांनी काढावा हा मोर्चात कार्यकर्ते होते, माणसं पण नाही आले, शेतकरी पण नव्हते. आज तुम्ही पाहिलं ना मोर्चाचे हाल काय झाले, किती रडले. हा नामर्दाचा मोर्चा आहे. मर्दाने तर साबित केलं मुख्यमंत्रींनी. जगामधल्या बऱ्याच देशातल्या बऱ्याच राज्याचं बजेट एवढं नाही आहे एवढं महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या 32,000 कोटीची घोषणा संवेदनशील आणि खरे जाणते राजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. आणि त्यामुळे निश्चितच कणखरपणे शेतकऱ्यांच्या मागे साधोगतीत उभे राहणारे मुख्यमंत्री. मागच्या काळातही 19,000 कोटीची मदत घोषित करणारे हेच मुख्यमंत्री होते आणि आजही 32,000 कोटीची केली. यांना म्हणा रडा, हंबरडा फोडा, शेतकरी तुमच्या बरोबर नाही आहे. आज वाताहत झाली, तुम्ही स्वतःच दाखवा. जितके पत्रकार मित्रांनो काय झाली वाताहत, माणसं येत नाही हो यांच्या मागे. दुसरं ते असे म्हटलेत की मला मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पडत नाहीत. तसं झालं असतं तर मी पंचांग बघत बसलो नसतो, शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली असती. अरे हे दुर्दैव आहे. ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस याला मुख्यमंत्री पद काय तेच कळलं नाही. सातत्यानं ऑनलाईन आणि ऑफलाईन होते. यांनी खऱ्या अर्थानं ऑनलाईनच मुख्यमंत्रीपद चालवलं. एकाही त्यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना भेटत नव्हते. जोपर्यंत शिवसेना आपली जी पेंडी असती का ती पेंडीच्या आळ्यासारखी फुटली आणि वाताहत झाली, चिपाट वाऱ्यासारखे 10 दिशेला 10 ठिकाणी गेले अशी शिवसेनेची अवस्था झाली. या फक्त हे मुख्यमंत्री ऑफलाईन आणि ऑनलाईन राहिल्यामुळं. 50,000 रुपये हेक्टरी मदत शेतकऱ्यांनी मागितली होती, ते कुठेतरी देण्यात कमी पडलं सरकार असाही त्यांनी आरोप केला आहे. हे आरोप फक्त पक्ष जिवंत ठेवण्यासाठी त्यांची शिवसेना. हे आरोपात काही तथ्य आहे का? 32,000 कोटीची मग त्या 32,000 कोटीमध्ये हे बघा कोरडवाहूसाठी, शेतीसाठी, हंगामी बागायतीसाठी, जनावरासाठी, खरडून गेलेल्या जमिनीसाठी, नुकसान झालेल्या घरासाठी, खऱ्या अर्थानं विहिरीसाठी, बियाणं खतासाठी, सोयी सुविधा पायाभूत शेतकऱ्याला देण्याच्या संदर्भासाठी 45 लाख शेतकऱ्यांचा विमा काढला. या मदतीतून काय करायला पाहिजे? यांना जागा राहिली का? अंबादास दानवे असं म्हटलेत की हा जो हंबरडा मोर्चा होता हा सरकारच्या निष्क्रियतेचा मोर्चा होता. खरं तर हा कंबरड मोडलेल्यांचा हंबरडा मोर्चा आहे. यांनी बोलू नये काहीच. काय बोलणार आहे शेतकऱ्यांविषयी? नक्कीच होते भाजपचे आमदार संजय केनेकर. कॅमेरामॅन विशालसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.